So today we are going to start with the CET part. First question क्या है बता? Which of the following statement is not correct regarding order of reaction? Order of reaction, it is not influenced by the stoichiometry of coefficient of reactant. Yes, it is not influenced by stoichiometry. It is always a whole number. Order of reaction can be positive, negative, zero or fractional. Order of reaction can be positive, negative, zero or fractional. Order of reaction can be positive, negative, zero or fractional. Next. What is the half-life of first order reaction if time required to decrease the concentration of reaction from 0.4 to 0.1 is x? सबसे पहले अपने को रेट कांस्टेंट ढूंढना पड़ेगा. What we need to find is, yes, what we need to find is rate constant. So half-life of first order reaction, सगळ्यात पहिला k. K is equals to काय असणार आहे? K is equals to 2.303 upon काय येणार आहे तर T log to the base 10 A naught upon what? 80. So 2.303 time required is x ना, log to the base 10 A naught की वैल्यू कितना है 0.4 and 80 का वैल्यू कितना है 0.1. So 2.303 upon x into 0.4 चं 4 येणार. 4 चं log काय येणार आहे तर 0.6021. हे k ची व्हॅल्यू आहे. कशाची व्हॅल्यू आली? k ची. T half चा फॉर्म्युला काय आहे? T half is equals to 0.693 upon k. So 0.693 upon k ची व्हॅल्यू किती आहे? 2.303 x वरती शिफ्ट होणार ना, इंटू x इंटू इथं 0.6021. जेवढं मला रिमाइंड होत आहे 0.693 जे आहे ना, हे मल्टिप्लाय केलेलं होतं 2.303 ला 0.3010 न, म्हणजे लॉग टू द बेस 10 2 चं लॉग होतं. इथं 4 आहे, इथं काय आहे 4. मग काय येईल? आय फील अप्रॉक्सिमेटली हा 1 जा येईल आणि हा 2 जा येईल आणि त्याची व्हॅल्यू काय येईल तर 1/2x किंवा x/2r. हे असं का केलं त्याचंही रिझन आहे. किंवा कारण का तर टी हाफ जेव्हा तुम्ही घेताय त्यावेळी काय असते 2.303 अपॉन k लॉग टू द बेस 10 2 होतं. लॉग टू द बेस 10 काय होतं 2. लॉग टू द बेस 10 2 ची व्हॅल्यू 0.3010 म्हणजे ऑलमोस्ट डबल आहे. सो x/2 एकदा चेक करा फक्त व्हॅल्यू काय येते. x/2 येते का बघा, म्हणजे हे दोघांना मल्टिप्लाय करून बघा काय येते बघा. जेवढं मी लॉजिक लावलाय त्याप्रमाणे तर असंच यायला पाहिजे. फॉर द रिएक्शन 2N2O5 gaseous gives 4NO2 gaseous plus O2 gaseous. N2O5 disappears at the rate of x mole per dm cube. Find the rate of formation of O2. इथं आपल्याला ओव्हरऑल इन्स्टंटेनियस रेट चा रिलेशन यूज करावा लागणार. आपण ओव्हरऑल इन्स्टंटेनियस रेट काय म्हणतो? रेट इज इक्वल्स टू -1/2 dN2O5 बाय काय आहे तर dt इज इक्वल्स टू ऑक्सिजन बरोबर कंपेअर करायचं ना. कोणाबरोबर कंपेअर करायचं आहे? ऑक्सिजन. सो ऑक्सिजनचं काय येणार आहे +1/1 DO2 बाय काय येणार आहे तर dt. सो मी ह्या दोघांनाच कंपेअर करणार फक्त, कारण मला काय दिलंय N2O5 disappears at the rate काय म्हटलंय x mole per dm cube. मग मायनस
dN2O5/dt काय असणार आहे तर x मायनस dN2O5/dt काय असणार आहे x. मग x बाय 2 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर dO2 बाय काय येणार आहे तर dt. दिस इज द इन्स्टंटेनियस रेट, ओव्हरऑल रेट. कसला रेट आहे हा? इन्स्टंटेनियस ओव्हरऑल रेट. सो आन्सर काय येणार आहे x बाय 2 मोल पर डीएम क्यूब. सो व्हॅल्यू काय येणार आहे x बाय 2 मोल पर काय येणार आहे तर डीएम क्यूब. लिहून घ्या. चला x बाय 2 मोल पर काय असणार आहे तर डीएम क्यूब. x बाय 2 मोल पर डीएम क्यूब. नेक्स्ट, for a reaction A plus 3B gives C, the rate of consumption of A. Rate of consumption of A म्हणजे मायनस dA by dt. Rate of consumption of A म्हणजे काय आहे मायनस dA by dt. Calculate the rate of consumption of काय विचारले तर B. हे बघा, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए म्हणजे काय होणार आहे मायनस dA by dt. मायनस dA by dt किती आहे 1.4 मोल पर डीएम क्यूब पर मिनिट. मायनस dA by dt 1.4 मोल पर डीएम क्यूब पर काय आहे तर मिनिट. आता ओव्हरऑल रेट काय असणार आहे रेट इज इक्वल्स टू मायनस dA by dt is equals to minus 1 by 3 dB by काय असणार आहे तर dt. dB by काय येणार आहे dt. आता ह्याला कंपेअर केला तर ह्या 3 ला इथं शिफ्ट करा फक्त. तुम्हाला मायनस dB by dt पाहिजे. सो मायनस dB by dt is equals to 3 times minus dA by dt. So 3 times minus dA by dt 1.4. 14 1 जा 14, 14 2 जा 28, 14 3 जा 42. So हा काय येणार आहे तर 4.2 मोल पर डीएम क्यूब पर मिनिट. 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 सो ऑप्शन कोणता येणार आहे तर बी. ऑप्शन कोणता येणार आहे बी. पुढचं क्वेश्चन रीड करा. The rate constant for the reaction is 4.98 10 raised to minus 4 second inverse. And what is order of reaction विचारले. असं कसं रेट कॉन्स्टंट दिले आणि ऑर्डर ऑफ रिएक्शन विचारले. पॉसिबल आहे का फाइंड करणं. रेट कॉन्स्टंट फक्त दिले आणि विचारले ऑर्डर ऑफ रिएक्शन. फाइंड करू शकताय का ऑर्डर ऑफ रिएक्शन. येस युनिट वर. मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलेलं काय की रेट कॉन्स्टंटचा युनिट वरनं तुम्ही ऑर्डर ऑफ रिएक्शन काय करू शकताय डिटरमाइन करू शकताय. आता ऑर्डर ऑफ रिएक्शन आणि त्याचं युनिट 0 ऑर्डर असेल तर युनिट काय असते मोल पर लिटर पर सेकंड. फर्स्ट ऑर्डर असेल तर काय असते पर सेकंड. सेकंड ऑर्डर असेल तर लिटर पर मोल पर सेकंड. थर्ड ऑर्डर असेल तर लिटर स्क्वेअर मोल रेस टू मायनस 2 सेकंड इनवर्स. सो विच इज द ऑर्डर ऑफ रिएक्शन फर्स्ट ऑर्डर. रेट कॉन्स्टंटचं युनिट बघायचं. रेट कॉन्स्टंटचं युनिट सेकंड इनवर्स. सेकंड इनवर्सला फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. सेकंड इनवर्सला फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. Next, what is the numerical value of rate constant of first order reaction that is 20% completed in 10 minutes. जेव्हा पर्सेंटेज येते त्यावेळी इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपण काय कन्सिडर करतो 100.
आणि 20% जर कंप्लीट झाली आहे म्हणजे इनकम्प्लीट किती आहे 80%. म्हणजे त्यावेळी आपण फॉर्म्युला कोणता वापरतो आपण इथं k is equals to 2.303 upon t log to the base 10 a naught upon काय येणार आहे तर 80. So 2.303 upon 10 minutes log to the base 10 इनिशियल 100 मोल्स घेतलेले त्यातले 20 वापरले राहिले किती तर 80. इथं काय करायचं बघा हा 0 कट करायचं आणि 10 चा लॉग घ्यायचा 10 चा लॉग 1.000 येणार आहे 0.8 चा लॉग पार्ट करायचं लॉग्स पार्ट करायचे 10 20 30 40 50 60 70 80 90 चा लॉग पार्ट असायला पाहिजे तुम्हाला आणि पार्ट होतात 0.90 काय आहे तर 31. हा 10 घ्या हा 9 घ्या हा 9 घ्या हा 9 घ्या आणि हा 0 घ्या 10 minus 1 9 9 minus 3 yes 9 minus 0 9 9 minus 9 0 9 minus 9. So इथं 0.2303 into 0.0969 असं हे करा 2.303 into 9.69 इथं एक डेसिमल शिफ्ट केलं इथं 2 डेसिमल शिफ्ट केले म्हणजे काय येणार आहे 10⁻³ या दोघांचं मल्टिप्लिकेशन. यात मी खूप सारे स्टेप्स केले तुम्हाला जेवढे स्टेप गाळता येतात तेवढे स्टेप तुम्ही गाळू शकता. तुम्हाला इथं 10च्या ऐवजी 5 आणि 4 लिहिला 5 चा लॉग घ्या 4 चा लॉग घ्या सबट्रॅक्ट करा तेच येणार आहे फक्त मल्टिप्लाय करायचं आहे तुम्हाला. करा बघू आन्सर काय आहे सांगा. हो ते पेज देतात त्यावरती आपण रफ वर्क जे करतो ते चेक करत असतात नंतर ना. व्हॅल्यू सांगा किती येते बघा किती आली व्हॅल्यू 22.31 मग इंटू 10⁻³ च काय येणार आहे 3 डेसिमल जर शिफ्ट केले तर 0.02231 सेकंड इनवर्स 0.02231 काय येणार आहे तर सेकंड काय येणार आहे तर इनवर्स 0.02231 सेकंड काय येणार आहे तर इनवर्स. नेक्स्ट अ कॉम्प्लेक्स रिएक्शन इज टेकिंग प्लेस इन 2 स्टेप. एक स्लो स्टेप आणि एक काय असते तर फास्ट स्टेप. जी स्लो स्टेप असते ती कसली स्टेप असते स्लो स्टेप कसली स्टेप असते रेट डिटरमाइनिंग स्टेप आणि त्या रेट डिटरमाइनिंग स्टेप वर आपण काय लिहितो तर रेट लॉ. मग यामध्ये रेट लॉ कोणत्या ह्या स्टेप वरनं लिहिणार आहे ना मग स्लो स्टेप मध्ये NO2Cl⁻₁ आहे म्हणजे R इज इक्वल्स टू काय येणार आहे तर K NO2Cl⁻₁. रेट इज इक्वल्स टू K NO2Cl⁻₁ काय येणार आहे तर 1. रेट इज इक्वल्स टू K NO2Cl⁻₁. रेट इज इक्वल्स टू K NO2Cl⁻₁. आलं का लक्षात यस ऑर नो. जी स्लो स्टेप आहे ती रेट डिटरमाइनिंग स्टेप असते आणि त्या रेट डिटरमाइनिंग स्टेपची स्टॉइशियोमेट्री रिएक्टंटची रेट डिटरमाइनिंग स्टेपच्या रिएक्टंटची स्टॉइशियोमेट्री म्हणजे काय असते तर ऑर्डर ऑफ रिएक्शन. म्हणजे काय असते स्लो रेट डिटरमाइनिंग स्टेपच्या रिएक्टंटची स्टॉइशियोमेट्री जी असते ती काय असते तर ऑर्डर ऑफ रिएक्शन. पुढे बघा व्हॉट इज द एव्हरेज रेट ऑफ रिएक्शन when the concentration of product is 0.05 mole in 20 seconds. म्हणजे प्रोडक्ट रिएक्टंट मध्ये कन्वर्ट झालाय सॉरी रिएक्टंट कशामध्ये कन्वर्ट झालाय प्रोडक्ट मध्ये मग चेंज इन कॉन्सन्ट्रेशन 0.05 असणार आहे. सो डेल्टा A बाय डेल्टा
T is equals to concentration 0.05 divided by time 20 second. मग इथं काय येणार आहे 5 into 10 raised to minus 2 divided by 2 into 10 raised to minus 1. So 2.5 into 10 raised to minus काय येणार आहे तर 3. 2.5 into 10 raised to minus 3 म्हणजे काय येणार आहे 0.0025 molarity per second. Rate of reaction is molarity per second. Rate of reaction is molarity per second. रिएक्टंट तुमचा कशामध्ये कन्वर्ट झाला प्रोडक्ट मध्ये. मग फायनल मायनस इनिशियल केला तर 0.05 तुमचा प्रोडक्ट हा फायनल कॉन्सन्ट्रेशन आहे. सो कॉन्सन्ट्रेशन अपॉन टाइम घ्यायचं. काय घ्यायचं कॉन्सन्ट्रेशन अपॉन टाइम. काय येते बघा आन्सर 1. काय येणार आन्सर 1. द स्लोप ऑफ इथं बघा हा काय झालं हे 2 डेसिमल शिफ्ट केलं 10 raised to minus 2 प्लस 1 होणार. मग इथं मायनस 1 येणार. मग 0.25 येणार. नाहीये. हा सॉरी मी केलेलं बरोबर होतं. फक्त हे चुकलेलं काय म्हणतात त्याला पावर चुकलेली माझी घेताना फक्त चुकीचं घेतलं. हे 5 into 10 raised to काय येणार आहे तर -2. हा 2 into काय येणार आहे तर 10 प्लस 10 वरती जाऊन काय होणार आहे -10. असं होतंय कधी कधी पुढची कॅल्क्युलेशन करतो ना त्यामुळे इथं 2 येणार आहे. मग हा 2.5 into 10 raised to -3 असेल. तोच आहे स्विच झालं काय ऑप्शन स्विच झालं काय नवीन काढलास तुम्ही पाठ करून ठेवला तर म्हणून. बरं नेक्स्ट बघा हा बघा द स्लोप ऑफ द ग्राफ लॉग टू द बेस 10 80 लॉग टू द बेस 10 का म्हटलं कारण लॉग म्हटले हा versus T for first order reaction is -2.5 into 10 raised to -3. Find the rate constant of the reaction. Rate constant तेच असते. रेट कॉन्स्टंट तेच असते फक्त काय 2.303 अपॉन समथिंग असते त्यामुळे आपण त्याला सॉरी म्हणजे लॉग टू द बेस ई असलं असतं तर तेच असलं असतं. इथं बघा आपल्याकडे फर्स्ट ऑर्डर रिएक्शन काय आहे K is equals to 2.303 अपॉन T लॉग टू द बेस 10 ए नॉट अपॉन काय असते तर 80. ह्याला शिफ्ट केला K इंटू T हा K इंटू T K into T upon 2.303 is equals to log to the base 10 A naught minus log to the base 10 80. हा -80 ह्या साईडला शिफ्ट काय होणार आहे प्लस आणि हा प्लस या साईडला शिफ्ट होऊन काय होणार आहे मायनस. सो log to the base 10 80 is equals to minus KT upon 2.303 प्लस लॉग टू द बेस 10 काय येणार आहे तर ई नॉट. आता हा काय झाला तर y आणि हा काय झाला तर mx. आता mx मध्ये m तर -k अपॉन काय असते तर 2.303 कारण हे x एक्सिस वरती t असते
एक्स एक्सिस वरती टी आहे आणि वाय एक्सिस वरती काय असते तर लॉग टू द बेस 10 काय असते तर ए नॉट. लॉग टू द बेस 10 काय असते ए नॉट. आता इथं मला सांगा -k अपॉन 2.303 इज इक्वल्स टू किती व्हॅल्यू के ची व्हॅल्यू दिली का त्यांनी काय विचारले स्लोप दिले. हा स्लोप किती आहे आपल्याकडे -2.5 इंटू 10⁻³ हा मायनस मायनस जाणार आणि हा 2.303 तर फक्त काय होणार आहे शिफ्ट. सो के इज इक्वल्स टू काय येणार आहे 2.5 इंटू 10⁻³ इंटू 2.303 किती येणार आहे मल्टिप्लिकेशन बघायचं 2.5 2 चा 5 5.757 येणार कारण 2.5 इंटू 2 काय येणार आहे तर 5 हा जरा जास्तच आहे 2.303 आहे. त्याचा ऑप्शन काय येणार आहे ए. समजलं का खरं काय केलंय ते हे आपण इक्वेशन यूज करून लॉग पुट करतो ना मग ते लॉग मध्ये एम ची व्हॅल्यू काय आहे एम ची व्हॅल्यू -k अपॉन 2.303 त्याला कम्पेअर केलं -k अपॉन 2.303 इज इक्वल्स टू स्लोप -2.5 इंटू 10⁻³ मायनस मायनस गेलं 2.303 त्या साईडला फक्त शिफ्ट केलं. आयडेंटिफाय द ऑर्डर ऑफ रिएक्शन. ऑर्डर ऑफ रिएक्शन आता जर हे सिंगल ह्याच्यामध्ये दिलंय आणि दुसरं काय दिलेलं नाही तर ऑर्डर ऑफ रिएक्शन काय असणार आहे याचं 2 कारण NO2 आहे. एलिमेंटरी रिएक्शन कन्सिडर करायची. जर तुम्हाला काय दिलेलं नाहीये जर तुम्हाला काय दिलेलं नाहीये स्लो स्टेप फास्ट स्टेप बी स्टेप काय नाही दिलेलं तर डायरेक्टली ह्याची ऑर्डर काय लिहिणार आहे तर इथं 2 कारण ऑर्डर ऑफ रिएक्शन इज इक्वल्स टू मॉलिक्युलॅरिटी फॉर एलिमेंटरी रिएक्शन. आणि जर तुम्हाला एखादी रिएक्शन सिंगल स्टेप रिएक्शन दिली असेल जर तुम्हाला एखादी रिएक्शन काय दिली असेल सिंगल स्टेप मग त्याची एलिमेंटरी ती झाली एलिमेंटरी रिएक्शन. जर एखादी रिएक्शन सिंगल स्टेप दिली असेल तर ती कसली रिएक्शन झाली एलिमेंटरी आणि ते एलिमेंटरी रिएक्शन किती स्टेप मध्ये होणार आहे एका स्टेप 1 स्टेप. नेक्स्ट rate of reaction A plus give product is this rate law is this what is the rate constant फक्त व्हॅल्यू टाकायचे. रेट इज इक्वल्स टू काय येणार आहे तर KA B चा काय येणार आहे तर स्क्वेअर. रेटची व्हॅल्यू काय आहे 3.6 इंटू 10⁻² इज इक्वल्स टू K फाइंड करायचंय. A ची व्हॅल्यू 0.2 आहे B ची व्हॅल्यू 0.1 चा काय येणार आहे तर स्क्वेअर येणार आहे. बरं ठीक आहे मग 3.6 इंटू 10⁻² काय येणार आहे -2 2 इंटू 10⁻⁻1 0.01 म्हणजे 10⁻²- -2 -1 झालं इथं K. सो 3.6 इंटू 10⁻² डिवायडेड बाय 2 इंटू 10⁻² काय येणार आहे तर -3. मग 2 1 जा आणि 2 18 चा येणार आहे ना -3 वर जाऊन +3 होणार आहे म्हणजे 18 येणार 18 मोल रेस टू -2 DMQ कारण ऑर्डर ऑफ रिएक्शन काय आहे तर 3 आहे. ऑर्डर ऑफ रिएक्शन काय आहे 3. 3.6 इंटू 10⁻² डिवायडेड बाय 2 इंटू 10⁻⁻3 2 इंटू 10⁻⁻3. Calculate the rate constant for the first order reaction having pre-exponential factor म्हणजे log to the base A चं व्हॅल्यू प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर 1.6 इंटू 10⁻A ची व्हॅल्यू दिली काय दिली आहे A ची व्हॅल्यू. बरं आपल्याकडे फॉर्म्युला काय असते आर्हेनियस इक्वेशनचा log to the base 10 K
इज इक्वल्स टू लॉग टू द बेस 10 काय असते ए मायनस EA अपॉन काय असणार आहे तर 2.303 R आणि इथं काय येणार आहे तर T. त्यांनी सगळ्याची व्हॅल्यू दिली आहे बाळांनो. हे सगळ्याची व्हॅल्यू दिली आहे. EA अपॉन 2.303 RT ची व्हॅल्यू 21 दिली आहे. सो लॉग टू द बेस 10 K इज इक्वल्स टू लॉग टू द बेस 10 A. A ची व्हॅल्यू 1.6 into 10 raised to 13 minus 21. हे कसं सॉल्व करणार? हे कसं सॉल्व करणार? लॉग टू द बेस 10 K. मी तुम्हाला काय म्हटलेलं लॉग ऑफ A इंटू B काय असते? लॉग ऑफ A इंटू B काय असते? लॉग ऑफ A प्लस लॉग ऑफ काय असते तर B. मग 10 रेस टू 13 म्हणजे इथं काय येणार आहे तर 13 लॉग टू द बेस 10 10 म्हणजे हा 1 आला 13 आला. आणि 16चं लॉग किती असते शून्य मध्ये 2041 असते का चेक करा. 16चं लॉग 2041 असते का चेक करा. टू 2041 पाठ करा फक्त लॉग त्याचा 0.2041 हा प्लस करा म्हणजे इथं काय येणार आहे तर 13.2041 मायनस 21. सो 21.000 मायनस 13.2041 हा 10 झाला हा 9 झाला हा 9 झाला हा 9 झाला हा 0 झाला. हा 10 होणार हा 1 येणार. मग 10 minus 1 is 9, 9 minus 4 is 5, 9 minus 0 is 9, 9 minus 2 is 7, 10 minus 3, 7. So, log to the base 10K is equals to minus येणार minus 7.7959. आता ह्याचा अँटीलॉग घ्यायला पाहिजे. K is equals to antilog of minus 7.7959. मायंटिस्टा घ्यायला लागणार. काय घ्यायला लागणार? मॅन्टिस्टा. सॉल्व करत बसायचं नाही. 10 रेस टू मायनस 8 ची व्हॅल्यू बघायलाच पाहिजे येणार ते. एक मिनिट थांबा. ह्याला सबस्ट्रॅक्ट करायला पाहिजे. 1.000 मायनस 0.7959 10 9 9 9 0 10 minus 9 1 येणार आहे. 9 minus 5 9 minus 5 4 9 minus 9 0 9 minus 7 2. हे बघा 0.2041 आहे 16 आणि मायनस 7 आहे ना हा मॅन्टिस्टा घेताना मायनस 7 काय येतंय मायनस 7 मायनस 1 मायनस 8 म्हणजे 1.6. हे लक्षात घ्या. तुम्हाला इथं अँटीलॉग बिंटीलॉग देणार नाहीयेत. लॉगचं उलट अँटीलॉग असते. 0.2041 चा अँटीलॉग काय येणार आहे तर 16. कॅरेक्टरिस्टिक 1 1.6 1.6 into 10 raised to minus 8. मॅन्टिस्टा कसं घेतो माहित आहे ना आपण? कसा घेतो मॅन्टिस्टा? मॅन्टिस्टा कसा घेतो? मायनस 7.7959 ह्याला आपण मायनस 7 मायनस 0.7959 लिहितो. मग हा मायनस 7 मायनस 1 प्लस 1 मायनस 0.7959 मायनस 7 मायनस 1 मायनस 8 प्लस 0.2041. मग हा मायनस 8 आहे तसा आपण पॉवर घेतो. मायनस 8 आहे तसा पॉवर आणि 0.2041 चा अँटीलॉग 0.2041 चा अँटीलॉग काय येणार आहे तर 1.6. काय येणार आहे? म्हणजे लॉग द्यायची गरज नाहीये. लॉग द्यायची गरज नाहीये. लॉग द्यायची गरज नाहीये. लक्षात ठेवा लॉग द्यायची गरज नाहीये. ठीक आहे. पुढचं क्वेश्चन बघा. हा. If the instantaneous rate of a reaction is stated as minus 1 by 2 dx minus dy is equals to 1 by 2 dz त्याचं रिॲक्शन कोणतं हे बघा. हे दोन्ही रिॲक्टंट आहेत मायनस साइन आहे म्हणजे
आणि 2 टाइम्स आहे म्हणजे हा काय असणार आहे 2x आणि हा काय असणार आहे y गिव्स काय असणार आहे तर 2z. येस ऑर नो? स्टॉइशियोमेट्री काय असते स्टॉइशियोमेट्री काय म्हणते ए प्लस बीबी रिव्हर्सिबली गिव्स सीसी प्लस काय आहे तर डीडी. ए प्लस बीबी गिव्स सीसी प्लस काय आहे तर डीडी. सो इथं काय येणार आहे रेट इज इक्वल्स टू मायनस डीए 1 by a dA by dt is equals to minus 1 by b dB by dt is equals to plus 1 upon c dc by dt is equals to plus 1 upon d dd by dt. समजतंय? येस और नो? मग कोणता येणार आहे आन्सर याचा 2x plus y is gives to z. Option C. Which of the following is second order reaction? पार्ट असायला पाहिजे. H2 गॅशियस प्लस I2 गॅशियस ही सेकंड ऑर्डर आहे. ही जी आहे गॅशियस ही लिक्विड ह्याला ऍक्च्युअली कॅटलिस्ट लागतंय. काय लागतंय कॅटलिस्ट. 0 ऑर्डरच्या केसमध्ये येते ते आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे चेक करा. थोड्या गोष्टी पार्ट असायला पाहिजे. हा काय ह्याचं मी तुम्हाला सांगितलेलं पार्ट करा. ह्याची ऑर्डर ऑफ रिएक्शन काय असते CH3CHO ची 3/2 फ्रॅक्शनल असते. काय असते फ्रॅक्शनल. ह्याची 0 असते. ह्याची 3 काय 2 म्हणजे सिम्प्लिफाय करू शकत नाही आपण डायरेक्टली पण हा ही माहित आहे मला काय आहे ही सेकंड ऑर्डर. काय आहे सेकंड ऑर्डर. नेक्स्ट what is the time required for the 99% for the first order reaction completion for the first order reaction if the rate constant is 23.03. first order reaction formula K is equals to 2.303 upon T log to the base 10 A naught upon काय तर 8. सो इथं काय येणार आहे 2.303 अपॉन टाइम आहे तसला के ची व्हॅल्यू किती आहे तर 23.03 लॉग टू द बेस 10 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे 100 99% रिॲक्ट झाला म्हणजे राहिला 1 आणि लॉग टू द बेस 10 100 काय असते 2 लॉग टू द बेस 10 100 काय असते 2 कारण 10⁻²2 होतं. मग इथं काय येणार आहे T इज इक्वल्स टू 2.303 into 2 divided by 23.03. So 23.03 into 10⁻⁻1 into 2 घेते divided by परत 23 पॉइंट काय करते तर 03 1 येणार 2 into 10⁻⁻1 0.2 minute 2 into 10⁻⁻1 0.2 minute 0.2 minute. For a reaction A gives product rate constant is 6.93 into 10⁻⁻3 R inverse. R inverse म्हणजे सेकंड इन्व्हर्स म्हणजे टाइम इन्व्हर्स फर्स्ट ऑर्डर. कसली रिएक्शन आहे फर्स्ट ऑर्डर. युनिट चेक करायचं R inverse मिनिट इन्व्हर्स सेकंड इन्व्हर्स टाइम इन्व्हर्स. If rate is equals to K A square B, if rate is equals to K A square B is the rate law for a reaction A plus B gives C. A दिले B दिले calculate the rate of reaction if rate constant दिले. but rate is equals to काय आहे K A square आणि इथं काय तर B. मग रेट फाइंड करायचं आहे. रेट कॉन्स्टंट 6.25 दिले. A ची व्हॅल्यू 1 चा स्क्वेअर B ची व्हॅल्यू 0.2 6.25 into 2 into 10⁻⁻1 करा 5 2 जा 10 2 2 जा 4 plus 1 5 6 2 जा 12 12.50 म्हणजे 1.250 1.250
मोल पर डीएम क्यूब पर सेकंड. माझ्यावरती कष्ट करा की ते लिहून घ्या. मला माहिती आहे तुम्ही हुशार आहे ते, पण मला असं वाटतं की लिहून पण घ्यावं. See the next question. The rate constant is doubled when the temperature increases from 27 degree to 37 degree. We have to find the activation energy. So आपण काय करायचं आहे, T1 27 प्लस 273 म्हणजे 300 केल्विन जेव्हा आहे त्यावेळी K1 काय कन्सिडर करूया, K, फक्त K. 10 डिग्रीला टेम्परेचर वाढवला ना, 37 प्लस काय तर 273, 37 प्लस 273 किती येणार आहे, 300. K2 त्यावेळी काय असणार आहे, 2 टाइम्स K. त्यांनी म्हटले रेट कॉन्स्टंट डबल, आणि मी तुम्हाला पहिलाच म्हटलंय T2 ला T2 चा टेम्परेचर जास्त, T1 चा टेम्परेचर कमी. ओके. हा, आता फॉर्म्युला log to the base 10 K2 upon K1 is equals to EA upon 2.303 R. R म्हणजे 8.314 घेऊया किंवा फॉर्म्युला लिहिते, ठीक आहे. इथं R 1 upon T1 minus 1 upon T2, किंवा आपण ह्याला असंही लिहितो T2 minus T1 upon T1 into T2. So log to the base 10 2 times K upon K is equals to EA upon 2.303 into 8.314. T2 किती आहे रे, 310. T1 किती आहे, 300. मग 310 into 300 कॅन्सल. log to the base 10 2 किती असते, 0.3010 इंटू काय करणार आहे आपण, 2.303 इंटू 8.314 इंटू 310 इंटू 300 अपॉन 10 is equals to काय येणार आहे, EA. What you need to do is you have to multiply each and everything and you have to find the answer. काय येते बघा, फाय 3596.0 is equals to EA येते. मग किलो जूल्स, हे जूल्स मध्ये आलं, किलो जूल्स मध्ये 53.59 येणार किलो जूल इज इक्वल्स टू EA म्हणजे 53.60 किलो जूल, 53.60 किलो जूल. पुढचं क्वेश्चन बघा. हा, द रेट लॉ, किती सिंपल क्वेश्चन आहे बघा. The rate law for the reaction NO2 gaseous plus CO gaseous gives NO plus CO2 gaseous is rate is equals to K NO2 raised to 2 म्हणजे with respect to CO order of reaction is 0. With respect to CO, what is the order of reaction with respect to CO? With respect to CO order of reaction is आहे का सोप. Next. The rate of reaction R1 is equals to K A raised to A B raised to B. If the concentration of A is doubled and B is halved, the new rate is R2. What is the value of R2 upon काय म्हटले तर R1. ठीक, नॉर्मली रेट R1 काय दिले आहे, R1 is equals to K A raised to A आणि B raised to B. If the concentration of A is doubled, हे बघा हा, rate of reaction is K if
concentration of A is doubled and B is halved. B is halved. ह्याचा रेशो घ्यायचा. काय घ्यायचं याचा रेशो? हे तर बघा R2 अपॉन R1 घ्यायचा ना. R2 अपॉन R1 इज इक्वल्स टू के कट होणार आहे 2A. काय राहणार आहे 2A आणि 1/2 काय राहणार आहे तर B. कारण मग A रेस टू A आणि B रेस टू काय तर B अपॉन A रेस टू A आणि B रेस टू B. समजतंय का? मग काय करणार ह्याचं काय येणार सांगा. 1/2 आहे 2 इनवर्स. सो इथं काय येणार आहे R2 अपॉन R1 इज इक्वल्स टू 2A रेस टू 2 मायनस काय येणार आहे तर B. म्हणजे इथं काय येणार आहे 2 रेस टू A मायनस. समजलं? येस और नो लिहून घ्या. हा थोडासा वेगळा आहे. हे काय केलं समजतं ना. हे मी A रेस टू A B रेस टू B नंतर न घेतलं ऍट द एंड. फक्त 2 रेस टू A आणि हाफ रेस टू B एवढंच घेतलं. 2 रेस टू A आणि हाफ रेस टू B. झालं? हा A first order reaction is 50% completed in 16 minutes. 50% completed in 60 minutes म्हणजे हाफ लाईफ पिरियड दिलाय. काय दिलाय 50% कंप्लीट झाली म्हणजे 50% कंप्लीट नाही झाली म्हणजे टी हाफ दिलाय. तुम्हाला टी हाफ काय दिलाय 16 मिनिट. ठीक आहे ना. टी हाफ 16 मिनिट आहे. तर के फाइंड करा. के इज इक्वल्स टू 0.693 अपॉन काय येणार आहे तर टी हाफ. म्हणजे के इज इक्वल्स टू 0.693 अपॉन काय येणार आहे तर 16. हा रेट कॉन्स्टंट झाला. काय झाला रेट कॉन्स्टंट. नाउ नेक्स्ट अगेन के इज इक्वल्स टू 2.303 अपॉन टाइम रिक्वायर्ड किती आहे तर 32 लॉग टू द बेस 10. हा 100 घेऊया आणि हे 80 घेऊया. काय concentration that remains unreacted. Find the percentage of reactant reacting in 32 minutes. मग इथं K is equals to K ची व्हॅल्यू काय आहे सांगा 0.693 अपॉन 16 is equals to 2.303 अपॉन काय आहे तर 32. हा 16 वनचा आणि हा कितीचा आहे तर 2 आहे. इंटू लॉग टू द बेस 10 काय येणार आहे तर 100 अपॉन काय येणार आहे तर 8. सो इथं काय करा 2 इंटू 0.6931 डिवायडेड बाय 2.303 चा अँटी लॉग इज इक्वल्स टू 100 अपॉन काय असते तर 80. काय येणार आहे सांगा 3 2 जा 6 9 1 जा 9 2 जा 18 6 1 जा 6 2 12 plus 1 30 1.386 divided by 2.303 is equals to 100 upon 80. काय येते सांग किती येते बघायचं व्हॅल्यू 1.386 divided by 2.303 0. हा 0.60 अँटीलॉग 0.60 18 इज चा अँटीलॉग
100 अपॉन काय येणार आहे तर 80. बाळांनो 6018 येण्यापेक्षा 6021 यायला पाहिजे होता. 0.6021 यायला पाहिजे. 0.6021 कोणाचा लॉग असतो तर 4चा. मग त्याचा अँटीलॉग हा येणार. 0.6021 चा अँटीलॉग 4 येणार. 4 इज इक्वल्स टू 100 डिवायडेड बाय काय येणार आहे तर 80. सो 80 इज इक्वल्स टू 100 डिवायडेड बाय 4 म्हणजे 25. 80 25 आहे म्हणजे तेवढं अनरिएक्टेड आहे. त्यांनी काय विचारलंय फाइंड द पर्सेंटेज ऑफ रिएक्टंट रिएक्टिंग इन 32 मिनिट्स. 32 मिनिट्स मध्ये किती पर्सेंट रिएक्ट होणार आहे? 75%. किती पर्सेंट? हे जे कॅल्क्युलेशन आहेत ना हे काय अवघड नसतात. हे फक्त तुम्हाला थोडंसं लॉजिक लावावं लागतं इथं की ह्याचं 6018 नाही 6021 येणार म्हणजे 4 लॉग येणार. अँटीलॉग 4 येणार आहे त्याचा. मग 4 चा अँटीलॉग शिफ्ट केला 80 आणि रिएक्टेड 25%. अनरिएक्टेड मग रिएक्टेड किती असणार आहे? अनरिएक्टेड 25% आहे म्हणजे रिएक्टेड किती असणार आहे तर 70.